प्लीज थोडासा स्पीडअप करून द्या मेन अंपायर. अगदी मॅचला सुरुवात झाली जिथे आपण पाहिलं तर टिपेस्टा कव्हर रिजनला 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी देखील जागा सोडली आहे. 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. एका साईडला सूरज आहे, दुसऱ्या साईडला निलेश आहे. अर्थातच अंबिका स्पोर्ट्सची A1 जोडी आहे. आणि जेव्हा जेव्हा सूरज आणि निलेश मैदानामध्ये चांगले चाललेत तेव्हा तेव्हा धावा या चांगल्या पद्धतीने आलेत. मात्र समोर आपण पाहिलं तर मिनी मलिंगा ओमकार. ओमकार सध्या तुम्ही मैदानामध्ये पाहता बेस्ट विकेट किपर देखील यष्टांच्या मागे. हो हलक्या हाताने फक्त कट केल्या. अप्रतिम गोलंदाजी ओमकारनं कालच्या दिवसामध्ये देखील शेवटच्या मॅच मध्ये टाकले 2 यॉर्कर्स. आताही या प्रत्येकाला आठवतात ही ओमकारची गोलंदाजी, ही ताकद आहे ओमकारची. एक साइडम गोलंदाज, त्याच्या समोर आयकॉन खेळाडू अर्थातच आपण पाहिलं तर सूर्या मागील मॅचचा हिरो आहे आणि या मॅच मध्ये मात्र त्याच्या समोर साइडम अगदी गोलंदाज मिनी मलिंगा समोर मात्र उभा आहे. यावेळी सुरेख फटका उचललाय, फेकून दिलाय डीप स्क्वेअर. एक रिजनच्या अगदी मात्र जवळ जातोय आणि चेंडूने घेतला यू टर्न. पडल्यानंतर मात्र अगदी निघून गेला. शहानिशा केल्यानंतर हा चेंडू आपण पाहिलं तर फक्त 2 धावेसाठी जातोय. ही खासियत आहे या मैदानाची. फटके चांगले खेळले तरी धावा कधी कधी भेटत नाहीत की या मैदानामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. मात्र त्या सर्वांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. या फटक्याला आपण पाहिलं तर न्याय भेटला नाही. मी म्हणे शॉर्ट आर्म पूल होता, खऱ्या अर्थानं न्याय या फटक्याला भेटला नाही. तदनंतर मात्र 2 धावा. जणू मात्र एकेबी चॅलेंजरचा खिशामध्ये असलेला 1% नशिबाचा मात्र काबे आला. आणि तदनंतर मात्र या 2 धावा मात्र फक्त खात्यामध्ये गेलेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. अप्रतिम चेंडू बॅकच्या रडामध्ये कॅरम फटका इकडे लागतोय, कव्हरला लागला मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेत. गोलंदाजी ओमकारची भन्नाट राहिले, वेग त्याचा भन्नाट राहिला. आतापर्यंत गोलंदाजी मध्ये असलेली धार ही संघाची ताकद राहिले आणि तीच ओमकारची स्ट्रेंथ राहिले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 गो. यावे देखील उचलला, खडे खडे फक्त 1 धाव भेटेल आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते, कंजूसपणा कसा असावा क्रिकेटमध्ये, याचं एक चांगलं उदाहरण ओमकार देतोय. पण शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती या ओव्हरचं संपूर्ण चित्र मात्र बाकी असेल. जर मोठा फटका येतोय तर ही ओव्हर मात्र विचित्र मात्र जास्त खर्चासाठी जरूर जाऊ शकते. आणि जर चांगल्या धावा येतात, निर्धाव चेंडू येतोय तर ओमकार मात्र आणखीन एक यशस्वी ओव्हर टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. ओह सुरेख, वॉट अ बॉल, वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ लेंथ. काय गोलंदाजी आहे मिनी मलिंगानं मात्र यष्टी अगदी उचलून फेकून दिली आहे. ऑफस्टिक दिसत नाहीये, ती यष्ट्याच्या मागे कासावरती पडली आहे. आणि तदनंतर मात्र या टीमचा आयकॉन खेळाडू अर्थातच सूर्या द पॉवर मात्र यावेळी त्याला मात्र माघारी पाठवलाय. सूर्याला चमकून दिलं नाहीये आणि सूर्याला यावेळी मात्र पूर्णपणे झाकून ठेवणारा ओमकार मात्र या मॅच मध्ये श्री गणेश आपल्या टीमला करून देतोय. वॉट अ मॅच. आग लागले दोन्ही टीमला, दोन्ही साइडला. एका साइडला सूर्या बाद झाला तर दुसऱ्या साइडला ओमकारनं लाईन पकडली आहे. दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच तुम्ही पाहता. ऐकूया सुमधुर संगीत.
ती करेन मेन अंपायर तुम्ही देखील थोडीशी मदत करा आणि लगेच स्पीडअप करून द्या. पहिल्या षटकामध्ये बरंच काय घडलं. कभी खुशी कभी गम अशी राहिली ही ओव्हर. आणि तमाम प्रेक्षकांची इच्छा की मेन अंपायर वाईट देत असताना जरूर डोक्यावरती उभ्या राहून जर वाईट दिला प्रेक्षकांकडून जरूर प्राइज दिला जाईल. ओहो जास्त बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स विकेट कीपर उंच उडी घेतोय. ओहो 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 नाही जमेल जमेल. जो दुसऱ्यांना हसवतो तो खऱ्या अर्थानं त्याच्या मनात बरीच दुःख असतात. दुसऱ्यांना हसवणारा कुसरूंचा लाफ्टर अंपायर आहे आणि डान्सिंग अंपायर आहे. कला असावी आपल्यामध्ये. हो 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 बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न कमबॅक केला अप्रतिम. या मॅच मध्ये मात्र एकेबी चॅलेंजर्स गोलंदाजीची धार दाखवते. आज कुठला बाळकडू आज कदाचित संघ मालक आहेत व्यासपीठावरती म्हणून धार संघाच्या गोलंदाजीमध्ये आले की काय. ओंकारची अप्रतिम गोलंदाजी. त्यानंतर मात्र त्याच्या पायावरती पाऊल ठेवतोय नितीन. यावेळी देखील सुरेख गोलंदाजी सफल होतोय. त्यानंतर मात्र अगदी एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. या मॅच मध्ये मात्र अंबिका स्पोर्ट्स संघाला चॅलेंज देणारी टीम मात्र एकेबी चॅलेंजर आता त्यांच्या समोर उभे आहे. अंबिका स्पोर्ट्सला चॅलेंज देतोय. आमच्या गोलंदाजीवरती धावा करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. मात्र जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत धावा येतील आणि केपीची साथ त्याला नक्की लागेल ही मात्र दुसऱ्या साईडला अंबिका स्पोर्ट्सच्या कॅप्टनला विश्वास आहे. पुन्हा एकदा अगदी अंपायर्स आहेत चर्चा करतील. अंपायरच्या जवळ जाऊ नका त्यांना एकट्याला सोडा. लेट्स सी डिसिजन अंपायरचा राहील मेन. कारण की अंपायर शहानिशा करतात की हा स्पर्श झालाय का. अल्ट्रा एक्स्ट्रा आपल्याकडे नाहीये. निर्धाव चेंडू आहे. हाच चेंडू अगदी योग्य आहे. योग्य डिसिजन अंपायरने दिला. मॅचमध्ये लिडिंग एज आणखीन एक योग्य चेंडू. धार एखादा 1 रुपयाचा नाणं खेळपट्टीच्या मध्ये ठेवावं त्यावरती टप्पा टाकावा अशी गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. याला म्हणतात यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. गोलंदाज नव्हे तोफखाने घेऊन उतरला एकेबी चॅलेंजर्स. मात्र अंबिका स्पोर्ट्स कडे देखील तोफखाने. ते चालू कधी होणार आणि त्या तोफखान्यातून धावा कधी येणार याची प्रतीक्षा सगळ्यांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू गरकन फिरवतोय फिंगर रोल करतोय. गोलंदाज नवा तो का न होता. चेंडू नव्हते आगीचे रखरखते निखारे होते. या षटकाचा देखील मात्र खेळ संपुष्टात येतोय आणि 2 षटकांचा मात्र थरारक नाट्य यावेळी मात्र संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. तिथे 5 चेंडूचा खेळ झाला आणि एक चेंडू मात्र बाकी असताना मात्र आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिले. 1 to go. 3 चेंडू निर्धाव आलेत. कुसरूम प्रीमियर लीग ची ही तर मजा हीच कला. इथे प्रत्येक जण प्रत्येकाला भारी आहे. कोण कोणास कमी नाहीये. इकडे शेर तर तिकडे 1.25 शेर आहेत. इकडे बाहुबली तर तिकडे ग्रेट खली आहेत. स्लोअर बॉल पुन्हा एकदा फसला गेला. यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा अडचण त्याच्या समोर येत आहेत आणि बऱ्याच अडचणींना सामोरं जाऊन मात्र यशाची गुरु किल्ली भेटते. ती भेटणार कधी. जातोय डिक्लेअर मध्ये 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले फक्त 12 या आकड्यावरती. सरासरी 12च्या सरासरीने धावा मात्र चालू आहेत. या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च झाल्या 3. पहिल्या षटकामध्ये 9 धावा 1 विकेट आली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा. म्हणजे अर्थातच गोलंदाज आपण पाहिलं तर नितीनची इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र पाहिली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. कंजूसपणा असावा तो मैदानात गोलंदाजी करताना असावा आणि तोच कंजूसपणा नितीननं दाखवला. अगदी विचारपूर्वक त्यानं धावा खर्च केल्या. आता एकेबी चॅलेंजर्सला चॅलेंज द्यावं लागेल अंबिका स्पोर्ट्सला. कारण की या टीमचा केपी करण अजून आहे मैदानामध्ये उभा. अक्षय आल्या गोलंदाजीसाठी.
यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बायडी शॉर्कर क्षेत्ररक्षक चेंडू आदर करतोय, एकच धाव कंप्लीट केले, बॅकअप आहे, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले तोपर्यंत काय घडलंय, गरज होती का या धावेची, तोपर्यंत घडलंय काय, अंपायर कॉल येतोय, ओ यू टी आउट, नजरेला नजर भिडली, नजर खाली राहिली, जड मनाने जड अंतकरणाने जड विचारानं जावं लागल, लालच बुरी बात है, लालच हा लपलपो, लालच करके किसका हुआ है भला, गरज होती का या धावेची, एका धावेसाठी तू मे दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आल्या, एकाला जागा सोडावी लागली आणि अगदी खाली मान टाकून केपी मात्र चाललाय पॅव्हलियनच्या दिशेनं. ऐकूयात सुमधुर संगीत, होऊया वॉरियर्स विपक्ष मळादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहा, धार माऊली आणि मळादेवी बोथ कॅप्टन्स. कॅप्टन्स तयार राहा, धार माऊली वॉरियर्स आणि मळादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. लेफ्ट हँडेड बॅटर रणजिताला अंबिका स्पोर्ट्स जोपर्यंत निलेश आहे मॅच ऑन आहे, रणजित स्ट्राईकला. हो हलक्या हातानं फक्त कट केलाय, खेळाडू आहे जाळ्यामध्ये, मासा अडकला गेला, वन मोर विकेट, वन अनादर विकेट, हा देखील मासा जाळ्यामध्ये अडकला. आज नशिबाचा एक्का मात्र चाललाय, ट्रम्प कार्ड चालू आहे, अर्थातच AKB चॅलेंजर्स टीम ब्ल्यू आर्मी घातक दिसते, ब्ल्यू आर्मी आग लावते आणि आता मात्र कमबॅक करून दाखवावा लागेल अंबिका स्पोर्ट्स टीमला. ऐकूया डीजे. अधिकला नवीन बॅटन बॅटच्या रडामध्ये बॅट स्विंग केले, चांगली गोलंदाजी यावेळी मात्र अक्षयची आपण पाहतोय. जेव्हा सगळं काही संपलं असं वाटतं तेव्हा मात्र नक्की प्रयत्न करा, नक्की स्वतःशी बोला, अजून मी बाकी आहे म्हणजे सर्व काही बाकी आहे. मनातून हारतो तो रनात हारतो, मनातून हारत नाही तो रनात जिंकत राहतो. मॅच बरीच ऑन आहे. यावेळी मात्र बिग हिट, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी, येतोय महत्वाचा गोल्डन चौकार. मध्ये एक धाव, संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. आमचे चेंडू स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर केले ते संपतजी वसंत पवार साहेब यांचे पिताश्री सन्माननीय वसंतजी पवार साहेब आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. पवार साहेब मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्लोरवान गती परिवर्तन, पुन्हा फसला गेलाय, पुन्हा फसवलं गेलंय. विजलो जरी मी हा माझा अंत नाही, रोखेल
पेटेल उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही, अडवेल मजला कोणी अशी भिंत अजून तयार नाही. आणखी या मॅच मध्ये कोणी मला अडवेल अशी भिंत तयार अजून झाली नाही हे गोलंदाज मात्र जरूर सांगतात. मात्र दुसऱ्या साइडला बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र प्रयत्न करावाच लागेल. या मॅच नंतर आपण टॉस करूयात धारमाऊली वॉरियर्स विपक्ष मळ्यादेवी वॉरियर्स या दोन संघांमध्ये. अप्रतिम मॅच रंगली आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक, कहाणी बदलली जाईल का या मॅचची? जाऊयात डीजे यांच्याकडे. अगदी या मॅचचा आनंद अगदी गुजरात मध्ये नितीन हिंदुराव पाटील आपल्या कंपनीमध्ये ही मॅच त्यांनी लावली, आपल्या सोबत जोडले गेले. थँक्यू सो मच नितीन दादा, तुमचं प्रेम असंच राहो या संपूर्ण टीम वरती, कुसरूनकरांवरती, खास करून आमच्यावरती देखील. आणि थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं हे क्रिकेट आहे, कुसरूनचं नाव सीमारेषे पार जाण्यासाठी हे महत्वाचं व्यासपीठ आहे. हो, फसले गेले, जादू दाखवली बोटांची या मॅच मध्ये प्रत्येक जादूगर. आज कोणता बालकडू मात्र दिला या टीमला. धावसंख्या स्थिर आहे फक्त 18 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 34 चालू आहे आणि 18 धावा मात्र सध्या बॅटिंग करणारी अंबिका स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. अप्रतिम मॅच मात्र. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल आहे, खेळाडू असेल त्याच्या हातामधून चेंडू निसटून जातोय आणि तदनंतर मात्र आशेचा किरण दाखवणारा एकमेव मात्र बिग हिट येतोय. षटकार 6 धावांसाठी सीमारे. निलेशच्या बॅट मधून निलेश तर मॅच आहे. निलेशला माहित आहे चांगल्या वेळेमध्ये प्रत्येक जण ओळखतो, वाईट वेळ असते तेव्हा प्रत्येक जण टीका करतो आणि जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा न ओळखणारा देखील हात करतो. ओळखलत का? निलेश पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, जागा सोडतो. एक धाव मात्र कंप्लीट केली, चेंडू पकडला, फेकलाय. दुसऱ्या धावेचं रूपांतर होईल का? दुसरी धाव घेतली जात नाहीये. एकेकाच धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हाच तुमच्या प्रयत्नांना स्ट्रगल नाव दिलं जातं, लक्षात ठेवा. जर तुम्ही यशस्वी झाला तरच त्या गोष्टीला स्ट्रगल म्हटलं जातं, नाहीतर टाइमपास म्हणून विषय सोडून दिला जातो. या मॅच मध्ये प्रयत्नांना यश भेटेल कोणाच्या? ओहो, अप्रतिम चेंडू, यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून टाकणारी गोलंदाजी मात्र एकेबी चॅलेंजर्सची आज बघायला भेटते. ब्ल्यू आर्मी संपूर्ण आग लावते. मात्र दुसऱ्या साईडला फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत आणि या बेड्या खोलण्यासाठी मात्र चेंडू फक्त बाकी आहेत 2. व्हॉट अ मॅच यार, आग लागले या मॅच मध्ये. यावेळी देखील खाली राहिला चेंडू, सबमरीन चेंडू. निलेश आता स्ट्राइक घेतोय स्वतःवरती. निलेशला माहितीये एक षटकार त्याच्या बॅट मधून आला, आणखीन एक आला तर मॅच चांगली, धावसंख्या चांगली बनू शकते. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढना सीख लो. कारण की या मॅच मध्ये लढावं लागेल, या मॅच मध्ये 2 हात करावे लागेल. इतिहास लढणाऱ्यांचा झालाय, रडणाऱ्यांचा कधीच झाला नाहीये. या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती एक बीट ही केलं महत्वाचं असेल. ओहो, यावेळी मात्र व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक संधी, स्ट्राइक रोटेट केली, ही गरजेची होती का? चेंडू फेकलाय, दुसरी धाव तर भेटू शकते का? धावांसाठी धावा धाव. आज थकलो तरी चालेल, आज पडलो तरी चालेल, आज लढणार, 2 हात करणार. आणि ओहो, यावेळी मात्र निलेश जरूर स्वतःच्या फिटनेस सोबत संघर्ष करतोय.
हे आहे क्रिकेटचं रहस्य, ही आहे क्रिकेटची मजा. आणि तदनंतर आत्ताच्या धावा आहेत वाईट +2 म्हणजे तब्बल 3 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती. खाली बसलाय निलेश, दमलाय निलेश, थकलाय निलेश, थकून चालणार नाहीये, पडून चालणार नाहीये, लढावच लागणार आहे. या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय उत्सुकता प्रेक्षकांना. मोठा फटका आला तर 30-35च्या पुढे धावसंख्या जाऊ शकते आणि एखादा निर्धाव आला तर धावसंख्या 29 पर्यंत राहू शकते. 29 धावसंख्या. सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह घेण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी तर स्ट्रायकिंग एंडला केले आणि इथे मात्र दुसरी धावेचं स्वप्न राहत आहे शांत. आणि तदनंतर मात्र एकेबे चॅलेंजर्स या टीमनं अंबिका स्पोर्ट्सला थांबवलंय अवघ्या 30 धावेवरती आणि 31 धावेचं दिलंय टार्गेट. करूया टॉस. आमचे सन्माननीय सचिनजी वरेकर साहेब, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. आदरणीय सचिनजी वरेकर साहेब, आपण देखील व्यासपीठावरती यायचं. यानंतरची मॅच आहे धार माऊली वॉरियर्स विपक्ष मळ्यादेवी वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सचिन वरेकर दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. सचिन दादा, दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. बोथ कॅप्टन्स आपण यायचं. यानंतरचा टॉस असेल धार माऊली वॉरियर्स विपक्ष मळ्यादेवी वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. टॉस केला जातोय सध्या. दोन्ही टीम्स आहेत धार माऊली मळ्यादेवी वॉरियर्स. टॉस जिंकल्या अर्थातच आपण पाहिलं तर धार माऊली या टीमनं दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. धार माऊली टीम आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 3 मॅच खेळल्या, 2 मॅच जिंकलेल्या आणि सध्या आपण पाहिलं तर मळ्यादेवी या टीमचं आपण पाहिलं तर तो देखील 2 मधल्या दोन्ही मॅच जिंकलेला. इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही. धार माऊली आपण पाहिलं तर 3 मधल्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत आणि 1 मॅच पराभूत झाल्या आणि मळ्यादेवी 2 मधल्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत. आमच्या सन्माननीय आदरणीय सीतारामजी कांबळे साहेब, मी विनंती करेल आमचे महत्वाचे स्पॉन्सर आपण देखील यायचे. सामनावीरसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप देण्यात आले ते आमचे अर्थातच जिल्हा परिषद शाळा पाटील बस्ती कुसरूंचे मुख्याध्यापक सन्माननीय सीताराम कांबळे सर, मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर लकी ड्रॉ साठी सतीजी शिंदे साहेब, धनाजी शिंदे साहेब हे स्पॉन्सर आहेत. दत्तात्रय सुतार साहेब आमचे पंच सौजन्य आहेत. आमचे डीजे सौजन्य आपण पाहिले तर हिंदवी डिजिटल कुसरूनवाला, योगेश पवार, गणेश शिंदे प्रोप्रायटर, त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक संतोष पवार साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. पाणी सौजन्य युवराज निलेश पाटील, समालोचक सौजन्य संकेत किराणा स्टोअरचे आमचे आत्माराम शिंदे साहेब, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. मंडप व स्टेज सौजन्य संजय कोळेकर साहेब, संतोष कोळेकर साहेब, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. बॅनर सौजन्य राहुल कदम साहेब, त्यांचा देखील आभार व्यक्त केले जातील. उदयमुख खेळाडू सिनियर खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं टेबल फॅन विशाल दगडू कांबळे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला. उत्कृष्ट फिल्डर साठी राजेश सावंत साहेब यांच्याकडून फॅन स्पॉन्सर केला.
सीताराम कांबळे सर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर दिले. बेस्ट गोलंदाज बॅट्समन साठी होम थिएटर अर्थातच अभिजित कोळेकर साहेब यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे. चेंडू सौजन्य संपतजी वसंत पवार साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले या स्पर्धेसाठी. नथुराम लोहार साहेब आणि तुकाराम कुंभार साहेब यांनी मैदान सौजन्य या स्पर्धेसाठी दिले. युट्यूब सौजन्य विशाल कांबळे साहेब, दत्ता मोरे साहेब, राजेंद्र मोरे साहेब आणि विशाल विकास कुंभार साहेब यांचे देखील आभार व्यक्त केले जातील. टी शर्ट सौजन्य अनिल पवार साहेब, कलावती किचन अँड इंटिरियर, त्याचबरोबर विजय दादू पवार साहेब दादा अर्थातच त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीज साठी दोन्ही सायकल ग्रामीण आणि शहरी विभागासाठी त्यांनी स्पॉन्सर केले. सूर्यकांत कोळेकर साहेब आणि अर्थातच PSI दीपाली कोळेकर मॅडम आणि त्याचबरोबर रतन कोळेकर साहेब यांचा देखील आभार व्यक्त करून त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप या स्पर्धेला आहे. आणि द्वितीय पारितोषिक शंकर मोहिते साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि मधुकर शिंदे साहेब अर्थातच आमचे सन्माननीय तात्या यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेला दिलंय. या सर्व देणगीदारांचं, सर्व स्पॉन्सर्सचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बॅक टू क्रिकेट. शॉर्ट आर्म पूल, पहिला चेंडू मिड विकेट रिजनला आहे. खेळाडू वन बाउन्स त्याच्या डोक्यावरून जातोय, सीमारेषेच्या बाहेर होते. दमदार सुरुवात, येतोय चौकार. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू चौकार. ओमकार, आज ओमकार बॉलिंग मध्ये, ओमकार बॅटिंग मध्ये. ओमकार इकडे, ओमकार तिकडे. ओमकार आज, ओमकार आज दिवस बनवतोय. यावेळी देखील उचललाय चेंडू हवेमध्ये. सूरज फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या खाली अप्रतिम कॅच पकडली आहे. टिट फॉर टॅट, जशाच तसे उत्तर. तू शेर तर मी सव्वा शेर. येते विकेट. बॅटर ओमकार बॅक टू डक आउट. अगदी मित्र परिवार असावा. आयुष्याच्या स्क्रीनवरती जेव्हा लो बॅटरी दाखवते तेव्हा नातेवाईक नावाचा चार्जर शोधून देखील सापडत नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून जे पाठीशी उभे असतात तो मित्र परिवार असतो. मित्र असावा, मित्र नेहमी सोबत असावा. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावे मात्र अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जरूर एक धाव जाते. या एका धावेच्या मदतीने आमच्या सन्मान्य धनी अभिजीजी पवार साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला. काल देखील दादा सातत्याने दिवसभर खेळाडूंच्या पाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उभे होते. आज देखील दादांना आपण पाहतो या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित आहेत. उपस्थित राहिलेल्या तमाम मान्यवरांचं, तमाम स्पॉन्सर्सचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि व्यासपीठावरती आमंत्रित करतो. ओ प्रतिम हलक्या हाताने खेळलाय, फक्त दिशा दिले, ग्लान्स केलाय चेंडूला, एकदम कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? चेंडू हातामध्ये आहे. नाही बाई, नाही बाई, डोळ्यामधली आग सगळं काय सांगून जाते. ही तर थोडी दहशत होती. ये तो झाकी था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चला स्पीडअप घ्या प्लीज. एका साईडला अक्षय, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दीपक. हे पेअर मैदानामध्ये सूरजला विकेट मिळाले. 4 चेंडू त्यांना आतापर्यंत दाखवलेत. गोलंदाजी करत असताना 2 चेंडू अजून बाकी आहे. जाळं टाकलं जात आहे सध्या मैदानामध्ये. माहिती आहे एखाद 2 विकेट आल्या तर कमबॅक अंबिकाचा देखील होऊ शकतो.
चला प्लीज. हो, यावेळी देखील क्रॉस बॅटेड आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून जातोय, अडतोय चेंडू, तो वरती जातोय, चेंडू त्याच्या लांब पळतोय. तरीही मात्र अखेरीस चेंडूला मात्र यावेळी जरूर गॅदर केलाय आणि धावा मात्र कंप्लीट केलेत 2. या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड केला गेलाय. सूरज पहा किती वेगानं जातोय. सूरजला माहिती आहे या मॅच मध्ये मला मात्र जीवाचं रान करून या मॅच मध्ये कमबॅक करून द्यायचा. एका पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती. बघितलेल्या सोफ्रांच्या माग धावत राहायचं असतं, प्रयत्नानं मेहनतीनं धावत राहायचं असतं. विषय राहिला हसणाऱ्या लोकांचा. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा ते नक्की बोलतात पोरानं करून दाखवलं, पोरानं करून दाखवलं. या मॅच मध्ये देखील तसाच खेळ मात्र बाकी आहे, जिथे आपण पाहिलं तर प्रत्येकाचं लेस टीम कडे आहे आणि प्रत्येकाचं लक्ष एकेबी चॅलेंजर कडे आहे. कारण की एकेबी चॅलेंजरनं पहिल्या इनिंग मध्ये आग लावली. आता अंबिकाची बारी, बारी बारी सबकी बारी. आणि यावेळी मात्र पहिले किसकी बारी. कारण की पहिले षटक नावावरती राहिलं गोलंदाजी करणाऱ्या सूरजच्या. आता कर्रन आला या टीमचा कॅपी. केपी आलाय सध्या मैदानामध्ये, दाखल झाला. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. चला प्लीज स्पीडअप घेऊयात. मॅच ऑन होऊ शकते, मॅच बनवू शकते, मॅच बनवावी लागणार. कारण की ही मॅच बरंच इक्वेशन या मॅचचं अजूनही मात्र. ओहो, यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न. खेळाडू आहे, वेगानं जाईल. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली अक्षयनी. दीपक दुसऱ्या धावेसाठी जात आहे. चेंडू सूरजच्या हातामध्ये आहे. दुसरी धाव तर कंप्लीट केली जाते. माइंडसेट इम्पॉर्टंट असतो. तुम्ही कोणताही खेळ करा, तुमचं प्रेझेंट ऑफ माइंड कसं आहे, तुमचा माइंडसेट काय आहे, डोक्यानं किती खेळत आहे, ताकदीचा उपयोग किती खेळत आहे, या सर्व गोष्टींवरती तुमचा संपूर्ण गेम अवलंबून आहे. लेफ्ट हँडेड बॅटर. स्विच इट फसला गेला. दुधारी तलवार हो निसटली है या मैच में. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. जर धावा सरळ बॅटीने येतात तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न का केला गेला, हा प्रश्न संघ मालकाच्या मनामध्ये उद्भवला असेल. दुधारी तलवार. स्विच इट म्हणजे लगी तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका खेळत असताना बऱ्याच फलंदाजांना पॅव्हिलियन बघावं लागलंय. वाचला थोडक्यासाठी, सोडून दिला. अगदी एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या अगदी 13 या आकड्यावरती. 13 ऑन अ स्कोर कार्ड. धगधग वाढले. चेंडूला धगधग वाढते, प्रेशर होते. ही अशी मॅच चालू आहे. पुन्हा एकदा हो, दांडी 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 गोल. विकेटचा पतन, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि तदनंतर यॉर्करनं मात्र डोळ्याची पापणी लावते की लावते तोपर्यंत मात्र बॅटच्या खालून निघून जातोय. विकेटचं पतन करतोय. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज तडीपार आणि आणखीन एक फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या. 2 विकेट. धाव संख्या आहे 13. लॉस ऑफ द 2 विकेट्स आफ्टर 3 बॉल्स. कॅपीनं मात्र अप्रतिम यॉर्कर सादर केला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला सूरज, लेफ्ट हँडेड बॅटर.
यावेळी सोडून दिला एक्स्ट्रा धाव वाईट आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते अंबिका स्पोर्ट्स संघ मॅच मध्ये येतोय एक्स्ट्रा टाकतोय मॅच मधून थोडासा मागे येतोय आणखी एक्स्ट्रा धावेने मात्र आतापर्यंत समोरच्या टीम साठी बरीचशी मदत धाव संख्येमध्ये केली आहे जी जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती 1 for 14 ऑन अ स्कोर कार्ड 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजलेत यावेळी देखील सूर एक फटका उचललाय लॉफ्ट केला चेंडूला डीप मिड विकेट रिजन मध्ये एक धाव तर कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी अडचण होती ती देखील पूर्ण केली दुसरी धाव आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 16 या आकड्यावरती 16 ऑन अ स्कोर कार्ड 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं 31 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत अर्धा पल्ला आता पार केला अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आगे पूरा आसमान बाकी है ये तो ट्रेलर झांकी है पिक्चर अभी बहुत बाकी है हो यावी शॉट अंपूल पुन्हा एकदा खेळाडू आहे वेगानं जातोय डीप स्क्वेअर एक रिजनला चेंडू मात्र गॅप शोधून काढला आपला वाटा आपल्याला तयार करावा लागतात रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो ती मळालेली असते आपली वाट आपण तयार केले आहे चौकार ठोको डीजे अप्रतिम संघाची धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 20 धावसंख्या 11ची गरज आहे फुल टॉस पुन्हा एकदा त्याच रिजनला त्याच दिशेनं धावा किती भेटतील ओहो कदाचित चुना येस तिकडे अगदी चुना ठेवलाय चुना मारलाय तिकडे त्याच्या पलीकडे गेलाय चेंडू म्हणजे आत्ताच्या धावा फक्त भेटतील 2 हे सत्ताच्या फक्त 2 की 1 धाव आत्ताची आणि हे 6 फटका चांगला होता पण फक्त 1 धाव म्हणजे तिथे जो चुना मारलाय त्याच्या पलीकडून गेला आणि संघाची धावसंख्या अगदी 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते फटका चांगला होता फक्त 1 धाव येस अंपायर 2 धावा येस फटका चांगला होता 2 धावा मात्र जरूर अर्चित झाल्या हमें तो अपनों में लूटा गेरों में कहा दम था जहां फटका मारा वहां चुना थोड़ा कम था आणि अगदी या 2च धावा मात्र जरूर भेटतात समीकरण पाहूयात ओमसा एमटीसी अक्षय शेठ मात्रे आपल्यापर्यंत समीकरण पोहोचवेल 12 चेंडू 9 धावेची गरज 12 चेंडू 9 हो यावी क्रॉस बॅटेड डीप स्क्वेअर एक रिजन वेगानं जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागावरती चेंडू त्याच्या हातामध्ये असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट केला आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 31 धावेचं टार्गेट एकेबी 3 मॅच खेळलाय 2 मॅच जिंकल्या अंबिका देखील 2 मॅच जिंकले जो जिंकेल तो 1 मॅच एक्स्ट्रा असेल हो यावेळी मात्र उचललाय चेंडू हवेमध्ये हवाई सफर गाव कॉर्नर रिजनला पकडली जाते कॅच विकेटचा पतन मॅच होते ऑन आणि फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच दीपक बॅक टू द डकआउट ठोकरीचे आजकालची ही जी गाणी आहेत ती खऱ्या अर्थानं आग देखील लावतात आणि ताकद देखील देतात आणि खऱ्या अर्थानं हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं कितीही समोर येऊ देत त्यांना एकटा बास या मॅच मध्ये
हलक्या हातानं यॉर्कर खोदून काढला आणि विजयाची एक धाव, विजय झाला संघ एकेबी चॅलेंजर संघानं मात्र आज अप्रतिम खेळ केला. जिथे चमत्कार तिथे नमस्कार, या टीमनं अप्रतिम गोलंदाजी केली आणि समोरचा संघ जो बलाढ्य संघ आहे अंबिका वॉरियर स्पोर्ट्स टीमला मात्र अगदी 30 धावेवरती थांबवलं आणि 31 धावेचं टार्गेट सहज पूर्ण केलं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या गोलंदाजाने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग साठी आल्यानंतर पहिला चेंडू षटकार लगावला, तो नितीन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम नितीन. अप्रतिम मॅच झाली आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज अर्थातच स्वतः संघ मालक संघ ओनर सुरेश शिंदे सर यांच्या माध्यमातून असतील 500 रुपयाचं कॅश प्राइज.